Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 10 economic subject, topic number 4th. आणि त्याच्यामध्ये आपण बनणार आहोत वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. तर हा आपण टॉपिक सुरू केला होता ज्याच्यामध्ये ग्लोबलायझेशन अँड द इंडियन इकॉनॉमीमधला हा टॉपिक आहे. वी हॅव सीन दॅट लिबरलायझेशन ऑफ फॉरेन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट इन इंडिया वॉज सपोर्टेड बाय सम व्हेरी पॉवरफुल इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. म्हणून आपल्याला पाहिलेलं आहे की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापारी संघटना, ज्याने म्हणूया की फॉरेन ट्रेड असेल, परदेशी व्यापार किंवा इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक कशामध्ये, लँड, मशिनरी हे आपण पाहिलं होतं, त्याला इन्व्हेस्टमेंट असं म्हणतात. फॉरेन इन्व्हेस्टमेंट म्हणजे नवनवीन टेक्नॉलॉजी, लँड, प्रोडक्शनसाठी लागणारी जागा, इलेक्ट्रिसिटी, हे सगळे इन्व्हेस्टमेंट आहे. मशिनरीज. तर हे फॉरेन इन्व्हेस्टमेंट, फॉरेन ट्रेड इंडियामध्ये सपोर्ट झाला कारण मोठ्या प्रमाणात पॉवरफुल इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनने ह्याचा सपोर्ट केल्यामुळे, मग WTOने याचा सपोर्ट केल्यामुळे हे सगळं उदारीकरण भारतामध्ये सुरू झालं, ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जे काही टॅक्सेस होते ते टॅक्सेस कमी करण्यात आले होते आणि मुक्त व्यापाराला प्राधान्य हे देण्यात आलेलं होतं. So powerful international organization, these organizations says that all barriers of foreign trade and investment are harmful. आणि ह्या संघटनेने सांगितलेलं आहे की मोठ्या प्रमाणात जेवढे तुम्ही व्यापार करण्यासाठी अडथळे निर्माण कराल, परदेशी व्यापाराचे अडथळे निर्माण कराल, तर ते जे काही अडथळे आहेत, परकीय व्यापारावरती व्यापारावर होणारे जे काही बॅरियर्स आहेत, त्याच्यावर तुम्ही जर त्या इन्व्हेस्टमेंट किंवा परकीय व्यापार याच्यावर तुम्ही जर बॅरियर्स तयार केले, म्हणजे टॅक्स जर घेतला, तर हे धोकादायक आहे असं ते सांगतात. देअर शुड बी नो बॅरियर्स. म्हणून असे अडथळे हे नसलेच पाहिजे. व्यापारावर मुक्त व्यापार असला पाहिजे. कोणत्याही देशातील वस्तू कोणत्याही देशामध्ये आली पाहिजे, त्याच्यावर टॅक्स नसला पाहिजे. त्यालाच म्हणतात ट्रेड बॅरियर. हे ट्रेड बॅरियर्स काढून टाका असं WTO सांगतं. सो ट्रेड बिटवीन कंट्रीज शुड बी फ्री. ऑल कंट्रीज इन द वर्ल्ड शुड लिबरलाइज देअर पॉलिसीज. आणि म्हणून WTO सांगते की हे जे बॅरियर्स आहेत ते सगळे काढून टाकलेलं पाहिजे. सगळ्यांनी आपली जी काही देशाची पॉलिसीज आहे त्यामध्ये ती लिबरलाइज केली पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात जे काही बॅरियर्स आहेत, ट्रेड बॅरियर्स, ते काढून टाकले पाहिजे. सो वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन इज वन ऑफ सच ऑर्गनायझेशन हुज एम इज टू लिबरलाइज इंटरनॅशनल ट्रेड. WTO ज्याला म्हणतो ही एक अशी संघटना आहे ज्याचा उद्देशच आहे की आंतरराष्ट्रीय व्यापाराचं उदारीकरण, म्हणजे मुक्त व्यापार ज्याला आपण म्हणूया. आंतरराष्ट्रीय व्यापार हा मुक्त व्यापार असला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. स्टार्टेड ॲट द इनिशिएटिव्ह ऑफ द डेव्हलप्ड कंट्रीज. आणि ह्याची सुरुवात कोणी केलेली आहे? जे विकसित राष्ट्र आहेत त्यांनी केली. WTO इस्टॅब्लिशेस रूल्स रिगार्डिंग द इंटरनॅशनल ट्रेड. आणि म्हणून या जे काही जागतिक व्यापार संघटना आहे त्यांनी काही नियमावली बनवली आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भात. अँड सीज दॅट दीज रूल्स आर टू बी ओबेड. ॲट प्रेझेंट 164 कंट्रीज ऑफ द वर्ल्ड आर करंटली मेंबर ऑफ द WTO. आणि म्हणून WTOने काही नियम तयार केले आणि ते सांगितले की हे रूल आता सगळ्यांनी पाळायचे आहेत. 164 देश या WTOमध्ये आहेत. थ्रू WTO इज सपोज टू अलाव फ्री ट्रेड फॉर ऑल. पण WTO काय सांगतं की व्यापार हा फ्री असला पाहिजे, सगळ्यांशी मुक्त असला पाहिजे, त्याच्यावर कोणते कर नसले पाहिजे, ट्रेड बॅरियर्स हे नसले पाहिजेत. इन प्रॅक्टिस इट इज सीन दॅट डेव्हलप कंट्रीज हॅव अनफेअरली रिटेन ट्रेड बॅरियर्स. आणि परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी ज्यावेळेस WTOची सुरू झाली, काही जे विकसित राष्ट्र होते त्यांनी ट्रेड बॅरियर्स हे तरी पण ठेवलेले आहेत. काही अनुचित प्रकारे त्यांनी हे ठेवले आहेत. ऑन द अदर हँड WTO रूल्स हॅव फोर्स्ड डेव्हलपिंग कंट्रीज टू रिमूव्ह ट्रेड बॅरियर्स. परंतु दुसरी एक बाजू आपल्याला असं म्हणता येईल की जे जागतिक व्यापारी संघटना आहे त्यांनी विकसनशील राष्ट्रांना फोर्स केलेला आहे की तुम्ही तुमचे जे काही व्यापाराचे अडथळे आहेत, टॅक्स तुम्ही घेता, तो काढून टाका. An example of this is the current debate on trade in agriculture product. चला आपण एक उदाहरण पाहूया. जे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट आहे, शेती संबंधी जे काही उत्पन्न प्रोडक्ट आहे त्याच्याविषयी हा एक त्यांनी उदाहरण सांगितलेलं आहे. डिबेट ऑन ट्रेड प्रॅक्टिस. व्यापारासंदर्भातील जे अंमलबजावणी आहे त्याच्यावर हा एक डिबेट आहे, वादविवाद आहे. यू हॅव सीन इन चॅप्टर 2 that the agriculture sector provides the bulk of employment and a significant portion of GDP in India. आपण दुसऱ्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे की
मोठ्या प्रमाणात शेतीचं जे असा एक सेक्टर आहे, घटक आहे, जे मोठ्या प्रमाणात रोजगार उत्पन्न करतं. त्याचबरोबर राष्ट्राच्या उत्पन्नामध्ये याचा मोठा वाटा आहे भारतामध्ये. कम्पेअर टू दिस इज अ डेव्हलप्ड this to a developed country such as the US, with the share of agriculture in GDP at 1% and its share in total employment is a tiny 0.5. आणि मग आपण जर अमेरिकेशी तुलना केली तर यांच्या शेतीचा त्यांच्या राष्ट्राच्या उत्पन्नामध्ये 1% वाटा आहे आणि रोजगारामध्ये तर 0.5% आहे. अँड येट thus very small percentage of people who are engaged in agriculture in US receive massive sum of money from the US government for production and for export to other countries. आणि मग असं जरी असलं तरी आपण म्हणूया अमेरिका हा विकसित देश आहे आणि एवढे कमी लोक जर शेती करत असतील तरी त्यांना मोठ्या प्रमाणात जो अधिक पैसा जो आहे तो गव्हर्नमेंटकडून मिळतो. कोणत्या गव्हर्नमेंटकडून? US गव्हर्नमेंटकडून मिळतो. कशासाठी? प्रोडक्शन करण्यासाठी, एक्सपोर्ट करण्यासाठी. म्हणजे शेतीचे जे काही प्रोडक्शन आहेत, मग ती कापूस असेल किंवा मग इतर कोणचंही असेल, तर त्याची निर्यात करण्यासाठी, दुसऱ्या देशात पाठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे हे त्या शेतकऱ्यांना मिळतात. ड्यू टू दिस मॅसिव्ह मनी दॅट दे रिसीव्ह, US फार्मर कॅन सेल द फार्म प्रोडक्ट ॲट ॲबनॉर्मली लो प्राईस. आणि म्हणून हे सगळे पैसे गव्हर्नमेंटकडून मिळत असल्यामुळे US मधले जे शेतकरी आहेत त्यांनी त्यांचे जे काही शेतीमधलं जे काही प्रोडक्ट आहे, उत्पन्न जे आहे, पीक आहे, ते कमी किमतीमध्ये विकायला सुरू केलेले आहे. अँड द सरप्लस फार्म प्रोडक्ट आर सोल्ड इन अदर कंट्रीज मार्केट ॲट लो प्रायसेस. आणि जे काही राहिलेलं जे त्यांचं माल आहे, प्रोडक्ट जो आहे, तो त्याने इतर देशामध्ये कमी किमतीमध्ये विकलेला आहे. ॲडव्हर्सली अफेक्टिंग फार्मर इन दीज कंट्रीज. आणि मग दुसऱ्या देशामध्ये त्याने स्वस्त जर किमतीमध्ये जर त्यांची वस्तू विकली, शेतीमधलं जर प्रोडक्ट विकलं, तर तेथील शेतकऱ्यांवर त्याचा नक्कीच हा वाईट परिणाम आपल्याला झालेला दिसतो. डेव्हलपिंग कंट्रीज आर देअरफॉर आस्किंग द डेव्हलप्ड कंट्रीज गव्हर्नमेंट, वी हॅव रिड्यूस स्टेट बॅरियर ॲज पर WTO रूल्स, बट यू हॅव इग्नोर द रूल्स ऑफ WTO अँड हॅव कंटिन्यू टू पे युअर फार्मर वॉस्ट सम ऑफ मनी. आणि म्हणून हे कोण करतं आहे? तर विकसित देश करत आहेत. आणि अन्याय कोणावर होतो? कोणत्या शेतकऱ्यावर होतो आहे? विकसनशील देशावर. जसं भारत हा विकसनशील देश आहे. समजा US मधला जर एखादा शेतीमधला तयार झालेला माल असेल, तो जर भारतामध्ये आला आणि भारतामध्ये तयार झालेला माल असेल, त्याची किंमत जर जास्त असेल आणि US मध्ये त्यांना शासनाने खूप सारे पैसे दिले असतील, तर त्यांच्या शेतीच्या जे उत्पन्नातून तयार झालेल्या वस्तू असतील त्याची जर किंमत कमी झाली तर त्याचा परिणाम आपल्या शेतकऱ्यांवरती होणार आहे. कारण लोक अमेरिकेचेच ज्या तयार झालेले प्रोडक्ट आहेत ते घेतील. म्हणून असं म्हटलं जातं की जे काही डेव्हलप्ड कंट्रीज आहेत त्यांना विचारलं जातं की आम्ही सगळेजण हे जागतिक व्यापारी संघटनेचे नियम पाळतो, पण तुम्ही तर हे नियम पाळत नाहीत आणि तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैसे हे देत आहात. सो यू हॅव आस्क आवर गव्हर्नमेंट टू स्टॉप सपोर्टिंग आवर फार्मर, बट यू आर डुईंग सो युअर सेल्फ. इज धिस अ फ्री अँड फेअर ट्रेड? आम्ही आमच्या शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे की इथे फ्री आता मुक्त व्यापार सुरू झालेला आहे आणि तुम्ही मात्र तुमच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत खूप साऱ्या सवलती देत आहात. मग हा फ्री आणि फेअर ट्रेड आहे का? सो टिपिकल कॉटन फार्म इन द USA consists thousands of acre owned by a huge corporation that will sell cotton abroad at lower price. हा पहा कॉटन आहे किती मोठ्या प्रमाणात आणि कमी किमतीमध्ये त्यांनी तो दुसऱ्या देशामध्ये विकलेला आहे. आणि मग असं जर कमी किमतीत विकलं तर काय होईल? जिथे जाईल तिथे कमी किमतीत विकला तर कोणावर परिणाम होईल? तेथील शेतकऱ्याचे जे कापूस विक्रेते आहेत त्यांच्यावर नक्कीच परिणाम होणार आहे. बरोबर आहे. तर हे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.